नमस्कार. चला आज एका अशा विषयाबद्दल बोलूया जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा भाग आहे, पण आपल्याला तो नेहमी दिसत नाही. तो विषय आहे नागरिक मूल्यांचा. हे फक्त काही मोठे मोठे शब्द नाहीत, तर एका मजबूत समाजाचा आत्मा आहेत. तर मग हा आत्मा कसा जपायचा हेच आज आपण समजून घेऊया. कधी विचार केलाय का की समाजाला नक्की काय एकत्र बांधून ठेवतं? मोठमोठ्या इमारती, कायदे की सरकार? नाही, या सगळ्यांच्याही पलीकडे काहीतरी आहे जे आपल्याला फक्त एक गर्दी होण्यापासून थांबवतं आणि एक समुदाय म्हणून एकत्र आणतं. आणि तेच आहेत नागरिक मूल्य. विचार करा, हे असे न दिसणारे धागे आहेत जे आपल्या सर्वांना एकत्र विणतात. या धाग्यांशिवाय आपला समाज विस्कळीत होऊन जाईल. आपण फक्त लोकांचा एक जमाव बनून राहू. मग ही नागरिक मूल्य म्हणजे नक्की काय? बघा, त्याची व्याख्या इथे स्पष्ट आहे. पण एक गोष्ट लक्षात घेऊया, ही फक्त पुस्तकातली तत्व नाहीत. न्याय, निष्पक्षता, आदर आणि जबाबदारी ही ती जिवंत तत्व आहेत जी रोजच्या जगण्यात उतरल्यावरच आपले स्वातंत्र्य आणि आपला सन्मान टिकून राहतो. पण इथे कटू सत्य आहे जे आपल्याला माहीत असायलाच हवं. ही मूल्य जितकी महत्त्वाची आहेत तितकीच ती नाजूकही आहेत. आणि जेव्हा आपण त्यांच्याबद्दल बोलायचं थांबवतो तेव्हा एक मोठा धोका तयार होतो. हे जे वाक्य आहे ना, हे खूप महत्त्वाचं आहे. ही मूल्य आपल्याला वारसाने मिळतात हे खरंय, पण ती आपोआप टिकत नाहीत. त्यांना जिवंत ठेवण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी आपल्याला सतत प्रयत्न करावे लागतात. त्यांना गृहीत धरण्याची चूक आपल्याला खूप महागात पडू शकते. आता बघा, या स्लाइडवरचा फरक किती स्पष्ट आहे. जेव्हा आपण ह्या मूल्यांसाठी उभे राहतो तेव्हा समाजात न्याय आणि आदर वाढतो. पण जेव्हा आपण गप्प बसतो तेव्हा भ्रष्टाचार आणि भेदभावाला मोकळं रान मिळतं. हा फरकच आपल्याला आठवण करून देतो की कृती करणं आणि शांत बसणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि म्हणूनच हे वाक्य आपल्याला सतत आठवण करून देत राहतं. शांत राहणं म्हणजे तटस्थ राहणं नाही. शांत राहणं म्हणजे एका अर्थी नकळतपणे अन्यायाच्या बाजूने उभं राहणं. पण थांबा, निराशावादी व्हायचं काही कारण नाही. कारण आपला इतिहास आपल्याला प्रेरणा द्यायला तयार आहे. इतिहासात असे अनेक दीपस्तंभ आहेत ज्यांनी आपल्याला मूल्यांसाठी लढण्याचा मार्ग दाखवला आहे. उदाहरणार्थ महात्मा गांधी. विचार करा, त्यांनी कुठल्याही शस्त्राशिवाय फक्त सत्य, अहिंसा आणि नैतिक धैर्याच्या जोरावर एका प्रचंड मोठ्या सत्तेला आव्हान दिलं. त्यांच्या एका नैतिक निर्णयाने संपूर्ण देशाचं नशीब बदलून टाकलं. किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार करूया. त्यांनी तर आपलं अख्खं आयुष्य समानता आणि न्यायाच्या मूल्यांसाठी वाहून घेतलं. त्यांच्या त्या अथक प्रयत्नांमुळेच आज लाखो लोकांना सन्मानाने आणि संधीसह जगता येते. आणि हो, हा लढा काही फक्त भारतापुरता नव्हता. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर सारख्या जागतिक नेत्यांनी दाखवून दिलं की न्यायासाठी एका व्यक्तीची प्रामाणिक बांधिलकी संपूर्ण समाजात क्रांती घडवू शकते. या मोठ्या नावांवरून आता आपण आपल्या सर्वांच्या भूमिकेकडे येऊया. कारण मूल्यांसाठीची लढाई फक्त मोठ्या नेत्यांपुरतीच मर्यादित नाहीये. कारण खरा मुद्दा हाच आहे की ही लढाई आपल्या प्रत्येकाच्या रोजच्या आयुष्यात, आपल्या लहानसहान निवडींमधून आणि कृतींमधून सुरू होते आणि तिथेच जिंकली जाते. मग हे रोजच्या जगण्यात कसं आणायचं? सोपं आहे. बघा, जिथे खोटं बोलणं सोपं आहे तिथे सत्याची बाजू घेणं, आपल्या आजूबाजूला होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं किंवा कुणावर अन्याय होत असताना फक्त बघत न बसणं, हेच तर खरं धैर्य आहे. आणि ह्यातली सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहिती का? धैर्य हे सांसर्गिक असतं. म्हणजे जेव्हा एक व्यक्ती धैर्याने उभी राहते तेव्हा तिच्या कृतीतून इतरांनाही प्रेरणा आणि ताकद मिळते. आपल्या या छोट्याशा कृतींचा परिणाम किती मोठा असतो बघा. न्यायासाठी घेतलेली भूमिका इतरांना बळ देते. समानतेचं रक्षण करणं हे पुढच्या पिढ्यांसाठी संधीची दारं उघडतं. आणि मूल्यांवर ठाम राहिल्याने नेत्यांना आठवण होते की खरी शक्ती लोकांमध्येच आहे. आणि आता आपण येतोय शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. या सगळ्यामधून आपली भूमिका काय ठरते हे समजून घेऊया. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. समाजातला एक घटक म्हणून प्रत्येकाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. तिला कधीही कमी लेखता कामा नये. हे वाक्य तर मनात कोरून ठेवण्यासारखं आहे. लोकशाहीचं रक्षण करण्याची जबाबदारी फक्त सरकारची किंवा सैन्याची नाहीये, ती आपल्या प्रत्येकाची आहे. आपण सर्वजण तिचे संरक्षक आहोत. आणि हे किती सुंदर आहे बघा. आपण जेव्हाही प्रामाणिकपणाची किंवा
न्यायाची एखादी छोटी कृती करतो तेव्हा आपण एका मजबूत आणि चांगल्या समाजाच्या पायामध्ये एक एक वीट रचत असतो. आणि हो, हे विसरून चालणार नाही की आज जे स्वातंत्र्य आणि हक्क आपल्याला मिळाले आहेत त्यासाठी आपल्या आधीच्या पिढ्यांनी संघर्ष केला आहे, त्यांनी कृती केली आहे. आता तो वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. म्हणूनच हा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. मूल्यांसाठी लढणं म्हणजे फक्त आजचा दिवस नाही, तर आपल्या देशाचा आत्मा जपण्यासारखा आहे. मग ही जबाबदारी स्वीकारून आपण आज कोणती कृती निवडणार आहोत यावर विचार करायलाच हवा.